शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथल्या श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील निर्बंधांच्या विरोधात ग्रामस्थांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी गावातील शाळा बंद ठेवून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। जिल्हा प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान या आंदोलनामुळे अनेक पर्यटकांना खिद्रापूर मंदिर पाहता येत नाही, कारण ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन सुरू केलंय। शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथल्या ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील 100 आणि 300 मीटर क्षेत्रातील घरे आणि दुकानांवर भारतीय पुरातत्व विभागानं काही निर्बंध जारी केले आहेत। त्यानुसार कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत। या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं 71 बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। खिद्रापूर ग्रामस्थांनी गेल्या 3 दिवसांपासून गाव बंद आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय, तर आज गावातील शाळाही बंद ठेवण्यात आली। 1958 साली खिद्रापूर ग्रामपंचायतीची स्थापना झाली असून त्याबद्दलचं अधिकृत प्रॉपर्टी रेकॉर्ड उपलब्ध आहे। तर 1992 साली श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेलं। त्यानंतर सातत्यानं मंदिरापासून 300 मीटर परिसरातील घरं आणि दुकानं हटवण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत। बेघर होण्याची भीती निर्माण झाल्यानं ग्रामस्थांमध्ये असंतोष असून वर्षानुवर्ष राहणारं घर सोडून जायचं कुठं असा प्रश्न विचारला जातोय। त्यातूनच खिद्रापूर गाव बंद आंदोलन सुरू झालंय। दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजय परीट, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। भाविक आणि पर्यटकांसाठी श्री कोपेश्वर मंदिर खुलं करावं अशी विनंती करण्यात आली, पण पुरातत्व खात्याचे जाचक नियम रद्द होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। आम्ही अवैध घरं बांधलेली नाहीत। आम्ही गेल्या अनेक 7-8 पिढ्यांपासून इथं राहतोय। 1881 गॅजेटमध्ये खिद्रापूरचा उल्लेख आहे, त्याच्या आधीच्या गॅजेटमध्ये खिद्रापूरचा उल्लेख आहे। खिद्रापूरच्या शाळेला 140 वर्ष झाली, त्यामुळं आम्ही इथले रहिवासी आहोत। आमची घरे हे वैध आहेत। आम्ही ग्रामपंचायतला फाळा भरतोय, आमचे असेसमेंट उतारे इथं निघतात। त्यामुळं एकच बाजू ऐकून न्यायालयानं हा निर्णय दिलाय। तर आमची मागणी प्रशासनाला पण ही असेल की तुम्ही योग्य ती माहिती न्यायालयापर्यंत पोहोचवा। माननीय उच्च न्यायालयाला पण आमची विनंती आहे की आमची बाजू पण 71 जणांची ऐकून घ्या आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी होऊ देत। म्हणजे न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे। न्याय मिळण्यासाठीच आम्ही सगळेजण जमा झालोय। आमचं घरच जर उद्ध्वस्त झाली आणि जर कोर्टानेही आमची दाद नाही घेतली तर आम्ही ह्या महिला भगिनी मिळून आमचं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तर चालूच ठेवणार। परत एकदा गाव लेवलला येऊन त्यांनी व्यवस्थित इथे येऊन सर्वे करावा आणि योग्य तो काय ते निर्णय द्यावा। 3 दिवस झाले तरी खिद्रापूर गाव बंद आंदोलन सुरू आहे। आता तर शाळाही बंद ठेवण्यात आली। याबाबत प्रशासनानं तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे हा पेच कधी आणि कसा सोडवणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। पुरातन विभाग आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात झालेल्या निर्णयाच्या विरोधात खिद्रापूर ग्रामस्थांचं गेल्या 3 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे। आज पूर्णपणे शाळा बंद करून ग्रामस्थांनी प्रशासनाचा मोठा निषेध केला आहे। याबाबत शासनानं लवकर तोडगा काढणे गरजेचं आहे। 2019 आणि 2021च्या महापुरामध्येही बरेचसे पुरावे पुरातन विभागाचे असतील किंवा ग्रामस्थांकडे असतील ते पुरावे गेले आहेत। तेच काम पुरावे गोळा करण्याचं काम ग्रामस्थांचं सुरू आहे। मात्र प्रशासनाने खिद्रापूर गाव विस्थापित होण्यापासून वाचण्यासाठी लक्ष देणे गरजेचं आहे। बी न्यूज साठी खिद्रापूरहून रमेश सुतार।